लाडकीपर्यंत लाडक्याचा 25वा हप्ता म्हणजे जुलै महिन्याचा हप्ता आणि या हप्त्या वाटपाबद्दल मी तुम्हाला काही दिवसापूर्वी माहिती सांगितली होती. ती माहिती या ठिकाणी खरी ठरली आहे लाडक्यानो. बघा सरकारची मोठी या ठिकाणी छाननी सुरू आहे. तुम्हाला मी मागे पण सांगितलं होतं लाडक्यानो, सरकार तुमची व्हेरिफिकेशन करत आहे, तुमचं पडताळणी या ठिकाणी करत आहे आणि त्याच्यानुसार वेगवेगळ्या याद्या या ठिकाणी समोर येत आहेत. तर त्या याद्यांचं लाडक्यानो पुन्हा या ठिकाणी सुरुवात करतो. मी तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे, त्याची बातमी समोर आलेली आहे. तर सरकारची मोठी या ठिकाणी छाननी सुरू आहे. छाननी म्हणजे काय, मोठी पडताळणी सुरू आहे आणि या पडताळणीमध्ये बऱ्याच लाडक्याताई बाहेर निघालेल्या आहेत, बऱ्याच लाडक्याताई पुन्हा काही काही आलेल्या आहेत आणि बऱ्याच लाडक्याताईंच्या या ठिकाणी हप्ते भेटणार आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. ज्या लाडक्याताईंना आतापर्यंत हप्ते भेटले नाहीयेत किंवा ज्या लाडक्याताईंना हप्ते भेटलेले आहेत त्यांचं नेमकं काय होणार आहे, त्यांच्या याद्या कशा स्वरूपात पुढे आलेल्या आहेत, छाननी नेमकी कशी आहे, त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे 25वा हप्ता, जुलै महिन्याचा हप्ता वाटप कधी होणार आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वाटप कधी होणार आहे, उद्या GR येणार आहे का नाही हे तुम्हाला मी सांगणार आहे. त्याचबरोबर सरकारची मोठी काय अशी घोषणा झाली आहे, काय मोठी काय बातमी आलेली आहे की लाभार्थी छाननी सुरू झालेली आहे. बघा लाडक्याताईंनो, या लाभार्थ्यांच्या छाननीमध्ये बऱ्याच लाडक्याताई मध्ये पण येणार आहेत. ही गोष्ट समजून घ्या. तुम्हाला वाटत असेल की छाननी झाली म्हणजे लाडक्या बहिणी बाहेर निघतात, असं नाही. काही काही ज्या लाडक्याताईंच्या हप्ते थांबले होते त्यांचे हप्ते सुरू देखील होऊ शकतात, पण त्या पात्रतेमध्ये बसत असतील तरच त्यांचे हप्ते सुरू होणार आहेत. त्याच्यामुळे सर्व लाडक्याताईंना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. वाटप GR केव्हा येणार, तर बघा लाडक्याताईंनो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, वाटपाचा GR उद्या येणार आहे का. उद्या 10 तारीख आहे आणि 10 तारखेच्या दिवशी वाटपाचा GR येणार आहे का हे तुम्हाला व्हिडिओ सांगणार आहे. कोणाला मिळणार 3,000. जर या आठवड्यामध्ये जर हप्ता नाही भेटला, 17 ऑगस्ट पर्यंत हप्ता नाही भेटला, तर रक्षाबंधनाला 3,000 रुपये भेटणार का, आणि त्याचबरोबर 2100 रुपयाचं नेमकं काय होणार सगळं सांगतो. चला वेळेवर व्हिडिओला सुरुवात करतो. तरुण भारत, मुंबईचा तरुण भारत खूप महत्त्वाचा गाजलेला न्यूजपेपर आहे. सगळ्याला माहिती आहे तरुण भारत हा महत्त्वाचा पेपर आहे. खूप जुन्या काळापासून हा या ठिकाणी येत असतो. तर तरुण भारतमध्ये ही बातमी समोर आली. काय बातमी तुमच्या समोर या ठिकाणी बघा लाडक्यानो, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू, जुलैचा हप्ता मिळणार की नाही या सोप्या पद्धतीने 5 मिनिटांमध्ये तपासा यादीतील नाव. तर बघा लाडक्यानो, अशा स्वरूपाची एक महत्त्वाची बातमी आली आहे की तुम्हाला या ठिकाणी तुमचं नाव पण चेक करता येणार आहे, यादीमध्ये आहे का नाही, किंवा तुम्हाला लाभ भेटणार आहे का नाही. तर ही महत्त्वाची बातमी समोर आली. लाडकी बहिणीच्या लाभार्थ्यांची छाननी सुरू आहे. छाननी सुरू आहे म्हणजे याचा अर्थ लाडक्यानो तुमची पडताळणी सुरू आहे आणि या पडताळणीमध्ये तुमचे नावं असायला पाहिजेत. म्हणजे याद्या 2 प्रकारच्या यादी लागणार आहेत. एक आहे ज्यांचा हप्ता बंद होतोय अशांची यादी आणि ज्यांचा हप्ता चालू ठेवणार आहेत त्यांची यादी. अशा 2 याद्या असायला पाहिजेत. चालू ठेवणाऱ्या यादीमध्ये आपलं नाव असायला पाहिजे. जर बघा लाडक्यानो, बऱ्याच ठिकाणी असं म्हणलं जात आहे की याद्या येत नाहीत किंवा लाभार्थी याद्या येत नसतात. अशा जर कुणी तुम्हाला म्हणत असेल तर गोष्ट लक्षात ठेवा, लाभार्थी यादी याचा अर्थ आधी समजून घ्या. बऱ्याच लाडक्याताईंना हेच कळत नाहीये की लाभार्थी यादी म्हणजे काय असते. तर लाभार्थी यादी म्हणजे लाडक्याताईंनो एक लक्षात ठेवा, लाडकी बहीण योजनाचं प्रत्येक महिन्यामध्ये किती लाडक्याताईंना DBT करायचं, म्हणजे किती लाडक्याताईंना लाभ भेटणार याच्या याद्या बनवल्या जातात. आता ह्या याद्या कोण बनवतो, महिला व बाल विकास विभाग हा यादी बनवत असतात. आता ह्या याद्या तुमच्या महाराष्ट्रामध्ये आता बघा प्रत्येक जिल्ह्यानुसार त्याच्या तालुक्यानुसार वेगवेगळ्या असतात. लक्षात ठेवा, प्रत्येक जिल्ह्याच्या याद्या असतात, त्याच्यानंतर जिल्ह्यानुसार तालुक्याच्या पण याद्या असतात. तर ह्या जिल्ह्याच्या याद्या त्याच जिल्ह्यातले तालुका किंवा जिल्हा यातले महिला व बाल विकास विभाग यांच्या विभागातर्फे त्या ठिकाणी त्या याद्या बघू शकतात. बाकीच्यांना त्या ठिकाणी पाहता येत नसतात. पण ह्या याद्या तयार होतात आणि ह्या याद्या पुढे बँकेला पाठवल्या जातात DBT करण्यासाठी. म्हणजे अकाउंट, या अकाउंटला पैसे पाठवा, या अकाउंटचे पैसे बंद करा, हे त्या यादीनुसार ठरत असतं. आता तुम्ही म्हणत असाल की हे सर याद्या आमच्याकडे येतात का, आम्हाला पाहता येतात का, तर नाही. ह्या याद्या तुम्हाला किंवा मला किंवा कोणालाच पाहता येत नाही. त्या फक्त महिला व बाल विकास विभागातल्या अधिकाऱ्यांना किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना पाहता येतात.
पण याची दुसरी पण एक पद्धत आहे. जरी ह्या याद्या आपल्याला पाहता येत नसतील, बऱ्याच ठिकाणी म्हणतात की बाबा याद्या लागत नाहीत, मग आपल्याला काय उपयोग त्याचा, असं नाही लाडके बंधूंनो. याद्या लागणं म्हणजेच काय, समजा उदाहरण घ्या, एखाद्या 10वीची मार्क लिस्ट लागलं म्हणलं की आपल्याला आपलं स्वतःचं जाऊन चेक करावं लागतं, आपला आपला नंबर टाकून चेक करावा लागतो. आता त्या याद्या मार्क लिस्ट काही काही ठिकाणी काय होतंय, कोण दिले जातात, त्यानंतर पुन्हा पब्लिश होतात, पण काय होतात नंतर नंतर आपल्याला त्या समजतात. पण आपल्या सुरुवातीला आपलं नाव चेक करता येतं. तुम्हाला सगळ्याला माहित असेल, विद्यार्थी आपला सीट नंबर टाकून या ठिकाणी मार्क लिस्ट चेक करू शकतो. त्या स्वरूपात तुम्ही पण तुमचं स्वतःचं यादीमध्ये नाव चेक करू शकता. म्हणजे स्वतःचं नाव आपापलं चेक करायचं आहे. कसं चेक करायचंय, तरुण भारतने या ठिकाणी 5 या ठिकाणी स्टेप दिलेल्या आहेत. त्या स्टेप मी तुम्हाला दाखवणार आहे. खूप महत्त्वाच्या स्टेप्स असणार आहेत, त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघायचा आहे. बघा, तर लाभार्थी यादीमध्ये नाव तपासण्याची सोपी पद्धत स्टेप बाय स्टेप या ठिकाणी दिलेली आहे. काय बघा, संकेतस्थळाला भेट द्या. सर्वात आधी लाडकी बहीण योजना .महाराष्ट्र.गव्हर्नमेंट.इन या अधिकृत पोर्टलद्वारे ला भेट द्यायची आहे. या पोर्टलला भेट द्यायची आहे. पण लक्षात घ्या लाडकी बहिणींनो, तुम्ही कशानुसार फॉर्म भरला होता? नारी शक्तीवर भरला होता, ऑफलाईन भरला होता का ऑनलाईन? ऑनलाईन म्हणजे कोणता? या वेबसाईटवर फॉर्म भरला होता का? जर ह्या वेबसाईटवर फॉर्म भरला असेल तर तुम्हाला चेक करता येईल. पण जर तुम्ही नारी शक्ती ॲपवरून फॉर्म भरला असेल किंवा ऑफलाईन म्हणजे कागदावर असा तुम्ही जे फॉर्म निघाले होते सुरुवातीला, त्या फॉर्मवर तुम्ही भरून दिला होता अंगणवाडी सेविकाकडे, ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. बघा, ते ज्यांनी ज्यांनी भरलं होतं ते मला कमेंट बॉक्स सांगा. त्याच्यानंतर लॉग इन करायचं आहे. ह्या वेबसाईटवर जाऊन लॉग इन करायचं आहे. लॉग इन सोपं आहे. आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, OTP येईल, तो OTP टाकायचा आहे आणि लॉग इन होणार आहे. लॉग इन झाल्यानंतर समजून घ्या, ऑप्शन निवडायचे आहेत. वेगवेगळे ऑप्शन तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. प्रोफाईलमधील अर्जाची स्थिती असेल किंवा लाभार्थीची यादी असेल, बेनिफिशियरी लिस्ट असेल, हे पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिसतील. ज्यामध्ये प्रोफाईल, तुमचं प्रोफाईल म्हणजे तुमचे काय काय तुम्ही प्रोफाईलमध्ये भरलं होतं ते सगळं दिसेल. डॉक्युमेंट्स कोणते जोडले होते ते सगळं तुम्हाला या ठिकाणी दिसलं जाईल. नंतर माहिती भरा, अर्जाचा नंबर किंवा नोंदणीकृत तपशील प्रविष्ट करा, तुम्हाला या ठिकाणी दिलेला आहे. आणि स्थिती पहा, म्हणजे तुमचा अर्ज मंजूर अप्रूव्ड झालेला आहे का नाही, असं यादीमध्ये नाव आहे की नाही याची माहिती स्क्रीनवर दिसून येईल. बघा, त्या ठिकाणी प्रोफाईलवर क्लिक करायचे. प्रोफाईलवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचं या ठिकाणी दिसेल, तुमचं नाव दिसेल, तुमचा फोटो दिसेल, त्यानंतर तुम्हाला तुमचं स्टेटस अप्रूव्ड आहे का ते दिसेल, का रिजेक्ट झालेलं दिसेल, रिव्ह्यूमध्ये आहे का दिसेल, पेंडिंग आहे का हे तुम्हाला दिसतील. स्टेटसमध्ये तुम्हाला पाहता येतील. त्याच्यानंतर बाजूचा एक रकाना असतो, त्याच्यामध्ये दिसते इतर योजनेमध्ये, म्हणजे संजय गांधी योजनेमध्ये तुम्ही सहभागी घेतलाय का, त्या योजनेचे तुम्हाला पैसे मिळतात का, हो किंवा नाही, हे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. जर त्या ठिकाणी संजय गांधी योजनेचे जर पुढे तुम्हाला यस आलं तरी तुमचे लाभ बंद होतात. या ठिकाणी स्टेटसमध्ये जर फॉर्मचा स्टेटस रिजेक्ट झाला असेल तरी तुम्हाला हप्ता बंद होतो. लक्षात ठेवा लाडके बंधूंनो, त्या ठिकाणी पेंडिंग रिव्ह्यूमध्ये गेले तरी तुमचे हप्ते थांबवू शकतात. त्याच्यामुळे सर्व लाडके त्यांना हे चेक करायचे. 5 स्टेप दिलेले आहेत, त्या स्टेप तुम्हाला मी सांगितल्यात. लॉग इन करायचंय, ह्या वेबसाईटला लॉग इन करा, या ठिकाणी प्रोफाईल चेक करा आणि तुमच्या ठिकाणी काय स्टेटस दिसतं मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. इथेच थांबतो. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.